गावात टाटा एस मधून 3 बैलांची क्रूर वाहतूक उघड. दबंग टीमची धडक कारवाई, 2 आरोपींवर गुन्हा. गुप्त माहितीच्या आधारे वाहन अडवून 3 गोवंशीय बैलांची सुटका. 1.30 लाखाचा मुद्देमाल जप्त. शेगाव शहर पोलिसांच्या दबंग पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत टाटा एस वाहनातून अमानुष पद्धतीने वाहतूक करण्यात येत असलेल्या 3 गोवंशीय बैलांची सुटका केली. या प्रकरणी 2 आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनासह एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कायम क्रमांक 373/2026 अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 च्या कलम 11(1) घ ड व च अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात अहमद खान युसुफ खान वय 50 राहणार आळसना तालुका शेगाव व अनिल रामदास तिडकी वय 40 राहणार अकोली जहांगीर तालुका अकोट जिल्हा अकोला यांना आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जून रोजी सायंकाळी सुमारे 5:30 दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन सोनटक्के यांच्या पथकाला गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की एका टाटा एस वाहनातून 3 गोवंशीय जनावरांची अत्यंत क्रूर व अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा रचून संशयित वाहनाचा पाठलाग केला व ते अडवले. वाहन क्रमांक MH04 HD 9443 ची तपासणी केली असता वाहनाच्या मागील भागात 3 बैलांना आकडू दोऱ्यांनी बांधून दाटीवाटीने कोंबून ठेवण्यात आल्याची आढळून आले. पंचासमक्ष जनावरांची सुटका करण्यात आली. तसेच आरोपींकडे जनावरांच्या वाहतुकी संदर्भातील कोणतीही वैध कागदपत्रे अथवा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत सुमारे 1 लाख रुपये किमतीची टाटा एस वाहन व 30,000 रुपये किमतीचे 3 बैल असा एकूण 1,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल डाबेराव, चालक पोलीस कॉन्स्टेबल विकास तिडके व शेगाव शहर पोलिसांच्या दबंग पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन वाघमारे ही करीत आहेत. संपादक इस्माईल शेख, महाराष्ट्र न्यूज 1 बुलढाणा.